सायन पनवेल महामार्गावर एक धक्कादायक घटना समोर आली। खारघर पोलीस स्टेशनच्या पुढे पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर दुचाकीवरून प्रवास करत असताना एका तरुणाला अचानक उष्णतेचा फटका बसला। अस्वस्थ वाटू लागल्याने या तरुणानं तात्काळ आपली दुचाकी रस्त्याच्या कडेला थांबवली, मात्र काही क्षणातच तो फुटपाथवर कोसळला। घटनेचं गांभीर्य ओळखून स्थानिक नागरिकांनी तातडीनं जवळच असलेल्या वाहतूक पोलिसांना बोलावलं। पोलिसांनीही तत्परता दाखवत या तरुणाला तत्काळ MGM रुग्णालयात दाखल केलं। सध्या संबंधित तरुणावर उपचार सुरू आहेत। महाराष्ट्रासाठी एक दिलासादायक बातमी समोर येते। उष्णतेचा पारा 2 ते 3 अंशांनी खाली येणार असल्याची माहिती पुणे हवामान विभागाने या संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे। सध्या विदर्भ आणि मराठवाड्याला उष्णतेचा अलर्ट जारी करण्यात आला आहे। पुणे वेधशाळेचे SD सानप सर आहेत। सर, आपण हा नकाशा पाहतोय ज्याच्यामध्ये तापमान हे जवळपास 42-43 असं दिसतंय, तर साधारण हे कधीचं तापमान आहे आणि आजची नेमकी राज्यातली काय परिस्थिती आहे? ॲक्च्युली बघितलं तर हे कालचं कमाल तापमान आहे। कमाल तापमान हे दुपारनंतर त्याची नोंद होते, तर हे कालचं नोंदलं गेलेलं तापमान आहे, ज्यामध्ये आपण बघू शकतो की अमरावती येथे 46.6 डिग्री सेल्सिअस हे सर्वाधिक तापमानाची नोंद झालेली आहे। विदर्भातील काही ठिकाणी आपल्याला झालेली दिसते। इतर ठिकाणी जरी तापमान 40च्या पुढं असलं तरी हीट वेव्ह कंडिशन्स नाही। हीट वेव्ह कंडिशन सॅटिस्फाय होण्यासाठी टेम्परेचर जे आहे, कमाल तापमान जे आहे ते 40 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त असणं गरजेचं आहे, जे की आहे। परंतु त्याचा जो सरासरीपेक्षा ते 4.5 डिग्री सेल्सिअसने इतकं जास्त पाहिजे। आत्ता जर आपण बघितलं तरी हे जे तापमान आहे ते सरासरीपेक्षा 2 ते 3 डिग्री सेल्सिअसनीच जास्त आहे। तर त्यामुळं हीट वेव्ह किंवा उष्मलहर आता आपल्याला मध्य महाराष्ट्रामध्ये तरी दिसत नाही। मराठवाड्यातील काही भागांमध्ये ती आपल्याला जाणवलेली आहे, त्याचबरोबर विदर्भामध्ये ती जाणवलेली आहे। जरी हीट वेव्ह नसेल बऱ्याच भागांमध्ये तरी टेम्परेचर हे 40 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त आहे, त्यामुळं नक्कीच काळजी घेणं गरजेचं आहे। तापमान आता येणाऱ्या 4 ते 5 दिवसांसाठी जर आपण बघितलं तर तापमानामध्ये 2 ते 3 डिग्री सेल्सिअसची घट आपल्याला बऱ्याच ठिकाणी बघायला मिळू शकते। आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे आता जे प्रतिचक्रवाती परिस्थिती किंवा अँटीसायक्लॉनिक सर्क्युलेशन जे होतं ते आता त्याची तीव्रता कमी झालेली आहे, ते वीक झालेलं आहे। त्यामुळे तापमान जे 2 ते 3 डिग्री सेल्सिअसनी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासह विदर्भात सुद्धा बऱ्याच ठिकाणी कमी होण्याची शक्यता आहे। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। खरं तर शिवाजी पार्क मैदानात यावेळी धीरेंद्र शास्त्री यांच्या विरोधात महाविकास आघाडी चांगलीच आक्रमक झालेली आहे। धीरेंद्र शास्त्री आणि आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात आता महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी रस्त्यावर उतरलेत। जोरदार घोषणाबाजी करत धीरेंद्र शास्त्री यांच्या वक्तव्याचा निषेध यावेळेस करण्यात आलेला आहे। तर तीव्र निषेध आंदोलन महाविकास आघाडीच्या वतीनं सध्या सुरू आहे। आज आपण या ठिकाणी दक्षता आयोजित केली आहे। त्याचे 2 मुख्य मागण्या आहेत। पहिले मागणे यामध्ये ऐकवत नाही अशी भाषा वापरली तर बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आता मुंबईत देखील त्याचे पडसाद उमटताना पाहायला मिळतात। महाविकास आघाडीच्या वतीनं या ठिकाणी आंदोलन सुरू आहे। यावेळेस शिवप्रेमी मोठ्या संख्येनं या आंदोलनात सहभागी झालेत। धीरेंद्र शास्त्री यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील पाहायला मिळते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।